श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, या दोन गोष्टी फेब्रुवारीचा संपूर्ण महिना तुमच्या खिशात ठेवा. तुमचे नातेवाईक तुमच्या तालावर नाचतील, तुमचे तळवे चाटतील, तुमच्या 7 जन्मांची गरिबी दूर होईल. कारण फेब्रुवारी महिन्यात शनिदेवांसह महादेवाची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. आणि संपूर्ण 412 वर्षानंतर अशी महाआघाडी आली आहे जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. मग तुम्हाला ते मिळेल ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे तळमळ करत होता. बघतो, तुम्हाला कोणाची तरी प्रेम मिळवायचे असेल, कोणाशी तरी लग्न करायचे असेल तर ते देखील घडेल. तसेच तुमच्या कोट्यावधी रुपयांची गरज भागेल, कर्जातून मुक्ती मिळेल आणि एवढेच नव्हे तर तुम्हाला गंभीर आजारांपासूनही मुक्तीही मिळेल. फक्त या फेब्रुवारी महिन्यात या दोन गुप्त गोष्टी तुम्हाला तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. कारण या दोन गोष्टींमध्ये त्रिदेवांची शक्ती आहे. बघतो, मला माहिती आहे की या वर्षाचा जानेवारी महिना तुमच्या आयुष्यात चढ उतारांनी भरलेला होता. मी जे विचार केले होते ते सर्व उलट होते. पण अजून ती वेळ आलेली नाही. अजून 11 महिने बाकी आहे आणि फेब्रुवारीचा हा महिना इतिहास बदलणारा असून आणि तुमच्या नावाची घरात चर्चा होईल. ज्या व्यक्तींनी तुम्हाला रडवले ते आता तुमचे तळवे चाटतील. कारण फेब्रुवारीचा हा महिना तुम्हाला 6 महान आनंद देणार आहे. जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा तुमचे संपूर्ण कुटुंब वेडे असल्यासारखे नाचेल. त्यामुळे फक्त आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बंद खोलीत एकट्यात पहा. कारण मी तुम्हाला सांगणार असलेल्या या दोन गुप्त गोष्टी कोणत्याही शेजाऱ्याला तुम्ही कळू देऊ नयेत. कारण की बघतो, जुन्या काळात राजा महाराजा देखील या दोन गुप्त गोष्टी आपल्या खिशात किंवा स्वतःजवळ ठेवत असत, ज्यामुळे त्यांना युद्धात विजय मिळत असत. जिथे खूप मोठा खजिना होता ते मोठ्या किल्ल्यांवर मोठ्या गोष्टी करत असत. अभिनेते, नेते, अभियंते काही प्रमाणात यश मिळवत असत. आणि आता तुमची पाळी आहे. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप गरिबी सहन केलेली आहे. अगदी बरोबर आहे, तुम्हाला एकाची वाट पाहावी लागेल. पण बघतो, ते खूप जास्त आहे. आता वेळ आलेली आहे जेव्हा सर्व काही तुमच्या पावलावर असेल. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथून तुम्हाला संपत्ती आणि आदर मिळेल. फेब्रुवारीचा हा महिना तुमच्या शत्रूचा शेवटचा महिना असेल. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला त्रास दिलेला असेल तर तो म्हणजे तुमच्यातच लपलेला देशद्रोही आहे. जे लोक तुमच्या वेदनादायक मज्जातंतूंवर हात ठेवतात, ज्यांनी तुम्हाला दुःखाच्या वेळी अधिक वेदना दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही जास्त रडत असता तेव्हा या लोकांनी तुम्हाला अधिक रडवले. तुम्ही गरिबीत असताना सुद्धा हे लोक तुमचे उरलेले पैसे घेऊन गेले. तुमचे अश्रू पुसण्याऐवजी या लोकांनी तुमच्यावर अधिक जखमा केल्या. ते फक्त तुमचे नाव आहे. वेळोवेळी या लोकांनी तुमचे आयुष्य नरक बनवलेले आहे. आणि फेब्रुवारी महिन्यात न्यायाचे देव स्वतःच या लोकांचा सूड घेतील. आता तुमच्या घरात चर्चा होईल आणि तुमचे शत्रू जळून खाक होतील. फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. कारण ज्यांच्याकडे या दोन गोष्टी आहेत त्यांनाही आदर मिळतो. तो नेहमीच यांच्या शत्रूंपासून मुक्त होतो. तो तंत्र मंत्रांसह जादूपासून नेहमीच मुक्त होतो. त्याचवेळी ही अशी गोष्ट आहे जी त्याला अनेक वर्षापासून हवी होती, ज्याची त्याला वर्षानुवर्षे तळमळ असते, ती त्याला मिळतेही. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. तर बघतो, त्या दोन गोष्टी काय आहेत ते आपण जाणून घेऊच. पण त्याआधी मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्हाला एक सवय आहे की तुमचे हृदय खूप स्वच्छ आहे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही नेहमीच मदत कराल. तुम्हाला जे थांबवायला सांगितले जाते त्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि तुमच्या स्वतःच्या नसलेल्या गोष्टींसाठीही तुम्ही तुमचा खिसा उघडता. म्हणूनच तुमचे आयुष्य पुन्हा पुन्हा या टप्प्यावर येते आणि तुम्ही नेहमी एकच गोष्ट म्हणता, इतक्या मेहनतीनंतरही माझ्याकडे काहीच उरले का नाही? माझे शेजारी, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, इतकी संपत्ती, त्यांच्या आयुष्यात इतका आनंद, माझ्या आयुष्यात इतके दुःख, इतकी गरिबी का? असे तुम्ही नेहमी प्रश्न विचारत असता. जर तुम्हाला असे वाटत असेल तर मला टिप्पण्यांमध्ये जरूर कळवा. तर पहा बघतो, तुम्ही कमवता पण सांभाळू शकत नाही आणि ही सवय तुम्हाला हळूहळू कंगालीकडे ढकलते. तसेच बघतो, तुम्ही नेहमीच इतरांसाठी उभे राहिलात, मित्रांसाठी, नातलगांसाठी, गरजूंसाठी. पण जेव्हा तुमच्यावर संकट आले तेव्हा तुमच्या लक्षात आले की मी एकटाच आहे. हे तुम्हाला आयुष्यात वारंवार शिकवले गेलेले आहे. बघतो, तुम्ही ज्याला सर्वात जास्त पाठिंबा दिला त्याने सर्वात आधी पाठ फिरवली. म्हणजेच ज्याला तुम्ही सर्वात जास्त पाठिंबा देता तोच दूर करतो. तो स्वतः तुमच्या पाठीत भोसकतो आणि ती वेदना तुमच्यामध्ये शिरत होती. तुम्ही बाहेरून हसत आहात पण आतून तुम्ही खूप दुःखी आहात. बघतो, आणि विचार करा की तुम्हाला काही मूल्य आहे की नाही. हे भावनिक विघटन, तुमची वेंदळी ऊर्जा आणि तुमचा वेंदळा आत्मविश्वास तर नाही ना? तसेच तुमच्या आयुष्यात बरेच लोक आहेत, बरेच नातेवाईक आहेत, बरेच मित्र आहेत, बरेच शेजारी आहेत.
परंतु कडू सत्य हे आहे की जर तुमच्याकडे 100 लोक असतील तर त्या 100 पैकी फक्त 2 लोक तुमचे खरे स्वतःचे असतील. बाकीचे जे लोक उरलेले आहेत ते फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी तुमच्या बरोबर आहेत. आणि हीच खरी गंमत आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या जीवनात इतके व्यग्र आहात की ते दुःखाने भरलेले असते. दररोज कोणीतरी तुम्हाला दुखावते. तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी दररोज कोणीतरी येत नसते बघतो. तुम्ही इतरांकडून स्वतःवर प्रेम करण्याची अपेक्षा करता. त्याला तुमच्या वेदना समजते, पण काय होईल, कोणी तुमच्यावर प्रेम करत नाही. सगळेच खोटे बोलत आहेत. त्यामुळे इतर कोणीही तुमची वेदना समजू शकत नाही. तुम्ही चुकीच्या लोकांवर खूप जास्त विश्वास ठेवता. ती प्रत्येक पीडिताची सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे काय करावे हे नीट लक्षपूर्वक ऐका. बघतो तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यात सकाळी लवकर हा उपाय करावा लागेल. तर यात नीट आंघोळ करा, कपडे घाला, पूर्णपणे स्वच्छ व्हा. यानंतर पंचमुखी रुद्राक्ष घ्या. तर होय बघतो 5 मुखांचा रुद्राक्ष. सर्वप्रथम पंचमुखी रुद्राक्ष पाण्याने स्वच्छ करा. साफसफाई केल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करावे लागेल. सर्वप्रथम शिवलिंगावर थोडे दूध, थोडे दही, थोडे मध घाला. यानंतर भगवान शिवाला हा पंचमुखी रुद्राक्ष सुद्धा अर्पण करा. त्यानंतर भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा आणि नंतर शिवलिंगावर पाण्याचा प्रवाह ओतावा. यानंतर ती रुद्राक्ष तुमच्यासोबत तुम्ही घरी परत घेऊन या. ते पाण्याने चांगले धुवा आणि नंतर कोरडे पुसून घेऊन तुमच्या पर्समध्ये शिवरुद्राक्ष ठेवून द्या. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ते तुमच्या मानेभोवती देखील घालू शकता. जेव्हा तुम्ही ही गोष्ट तुमच्या शरीराच्या जवळ ठेवाल तेव्हा तुम्हाला महादेव आणि शनिदेव या दोघांचाही आधार मिळेल आणि इतके पैसे येतील की तुम्ही हाताळू शकणार नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि शनिदेव हे त्रिमूर्ती देव आहेत. त्यामुळे हे केलेच पाहिजे. बघतो आता मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या विनाशाचे मूळ नष्ट करण्याचा उपाय सांगत आहे. हे लक्षपूर्वक ऐका. मी सूर्यदेवांचे ते रहस्य सांगणार आहे. हे जाणून घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास, त्याचा सन्मान, त्याची नोकरी, त्याचा व्यवसाय आणि अगदी त्याच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारे रक्त देखील बदलते. बघतो सूर्यदेव केवळ ग्रह नाही, सूर्यदेव आत्मा आहे, सूर्यदेव अग्नी आहे, सूर्यदेव राजा आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या स्थानिक व्यक्तीच्या आयुष्यात सूर्य कमकुवत आहे, जरी त्याच्याकडे पैसे आले तरी ते टिकत नाही. त्याचे वजन नसते, त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही आणि लोक विनाकारण त्याचा द्वेष करतात. आता तुम्ही विचार करत असाल की सर, हे सर्व माझ्यासोबत का घडते? म्हणून ऐका, कारण तुमचा सूर्य थकलेला आहे, तो कमकुवत आहे, अपमान शांत झाला आहे. आज मी पुन्हा त्याच सूर्यप्रकाशात उठतो. आता बघतो लक्षपूर्वक ऐका. हा काही सोपा उपाय नाही. जर हा उपाय योग्य प्रकारे केला गेला तर सूर्यदेव त्या व्यक्तीला जमिनीवरून वर उचलतो आणि त्याला आकाशावर नेऊन बसवतो. आता सर्वात प्रथम मला तुम्हाला हे सांगू द्या की सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी खिशात काय ठेवायचे ते ऐका. तुम्हाला खूप मोठे नसलेले शुद्ध तांब्याचे एक लहान नाणे घ्यावे लागेल. बॅगमध्ये बसायला पुरेसे असेल असे नाणे घ्या. हे तांब्याचे नाणे बनावट असू नये हे लक्षात ठेवा, कारण सूर्यदेवाला बनावट काय आहे याचा तीव्र तिरस्कार आहे. आता रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी ही गोष्ट करायची प्रक्रिया ऐका. तुमचे तोंड धुवा, दात स्वच्छ करा आणि कोणाशीही न बोलता पूर्वेकडे तोंड करून उभे राहा. आता तुमच्यासमोर एक तांब्याचा लोटा ठेवा. त्यात स्वच्छ पाणी घाला. पाण्यात चिमूटभर लाल चंदन, एका फुलाच्या 2 पाकळ्या आणि शक्य असल्यास थोडा गूळ घाला. आता जेव्हा सूर्याचे पहिले किरण तुमच्या चेहऱ्यावर पडते त्या क्षणी दोन्ही हाताने तो लोटा उचला आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करताना कोणत्याही जड मंत्र म्हणू नका. फक्त एवढे सांगायचे की हे सूर्यनारायण, मी कमकुवत झालेलो आहे, मी माझा वेग गमावलेला आहे, मला माझा सन्मान परत द्या. आताच अर्घ्य अर्पण केल्यानंतर तेच तांब्याचे नाणे तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्या. आपले डोळे बंद करा आणि सांगा, हे सूर्यदेव, या नाण्यात आपली चमक जोडा. आता ते नाणे लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या उजव्या खिशात ठेवून द्या. आता ऐका, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे बघतो. तुम्हाला ते नाणे कोणालाही दाखवायची गरज नाही, तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नाही आणि तुम्हाला दान करण्याची सुद्धा गरज नाही. आता नियम ऐका. रविवार 11 तारखेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. या 11 रविवारी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तर यात रविवारी कोणाचाही तुम्ही अपमान करू नका, खोटं बोलू नका आणि वडील, गुरु किंवा बॉस यांच्याशी गल्लत करू नका. जर तुम्ही चुकून यांपैकी काही केले तर लगेच सूर्य मावळत जातो. आता सांगतो, जेव्हा सूर्य आनंदी होऊ लागतो तेव्हा जीवनात तुमच्या काय बदल होतात. सर्वप्रथम त्या व्यक्तीतील भीती कमी होऊ लागते आणि मग ध्वनी प्रभाव आहे. मग लोक तुमच्यावर विनाकारण विश्वास ठेवण्यास सुरुवात करतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसची वागणूक बदलते. व्यवसायातील ग्राहक आपोआप वाढू लागतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जागे होताच
नियतीही जागी होते. आता एक गुपित ऐका. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार अपमान सहन करावा लागला, वारंवार मेहनत करूनही नाव मिळाले नाही, तर त्याचा सूर्य समजून घेणे म्हणजे रडणे होय. आणि जेव्हा सूर्य रडतो तेव्हा एखादी व्यक्तीने किती वाचले, कितीही मेहनत केली तरी तो मागे राहतो. म्हणूनच हा उपाय दारिद्र्यापेक्षा अपमानकारक आणि अडथळा निर्माण करणार आहे. आता शेवटचा इशारा ऐका. हा उपाय केल्यानंतर जर तुम्हाला 11व्या रविवारी एखाद्या गरीब व्यक्तीला काही दान करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही टाळू नका. कारण सूर्यदेव दान आणि आदराने खूप लवकर प्रसन्न होतो. आणि हो, जर 11वा रविवार संपला असेल तर 12व्या रविवारी ते तांब्याचे नाणे कोणत्याही वाहत्या पाण्यात आदराने सोडा आणि त्या दिवशी मागे वळून तुम्ही पाहू नका. आता मी शेवटचे वाक्य बोलत आहे, लक्षपूर्वक ऐका. ज्या व्यक्तीचा सूर्य उगवलेला आहे त्याला कोणीही दाबू शकत नाही, त्याला कोणी कमी लेखू शकत नाही आणि त्याचे नशीब त्याच्या दारावर थाप मारते. जर तुमचे मन असे म्हणत असेल की हे भाषण तुमच्यासाठी होते, तर समजून घ्या की सूर्यदेवाने तुमच्यासाठी पहिला किरण पाठवलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेन सूर्यप्रकाशासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत गुप्त नियम काय आहेत, सूर्यदोषाची सर्वात मोठी चूक आणि ते एक कार्य ज्याद्वारे सूर्य रात्रभर तुम्हाला तेज देतो. बघतो, जर तुम्हाला काही समजत नसेल तर टिप्पणीमध्ये मला नक्कीच विचारा. मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण कोणतीही चूक करू नका. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या मनात असा लोभ असता कामा नये की मी हा उपाय करीन मग मला पैसे मिळतील, तर असे होणार नाही. फक्त सूर्यदेवाची कृपा तुमच्यासोबत कायम बनून राहील. पैसा, धन, संपत्ती आपोआपच येईल. तर बघतो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या भक्ती शक्ती चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.